गुढीपाडवा, महाराष्ट्रासाठी नवीन वर्षाची सुरुवात. अनेक वर्ष हा सण कसा होता? तर घराच्या आत, अगदी कुटुंबासोबत साजरा होणारा. दारात विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभारायची आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं. सगळं अगदी साधेपणानं. पण आजचं चित्र बघा, पूर्णपणे वेगळं आहे. मग प्रश्न असा आहे की एक शांत, कौटुंबिक सण महाराष्ट्रातला इतका मोठा सार्वजनिक उत्सव कसा काय बनला? या बदलामागे नक्की काय घडलं? चला जरा शोध घेऊया. अर्थात हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. याची सुरुवात झाली होती 1990च्या दशकात. तो काळच होता मोठ्या सामाजिक बदलांचा आणि याच काळात एका नव्या विचाराची ठिणगी पडली. तर ही सांस्कृतिक ठिणगी नेमकी काय होती? चला जरा 1990च्या दशकात डोकावून बघूया. त्यावेळी नेमकं असं काय घडत होतं की लोकांना रस्त्यावर उतरून नवीन वर्ष साजरं करण्याची गरज वाटू लागली? यामागे मुख्यत्वे 3 कारणं होती. एकीकडे व्हॅलेंटाईन डे आणि न्यू इयर्स इव्ह सारखे पाश्चात्य ट्रेंड्स लोकप्रिय होत होते. त्याचवेळी समाजात हिंदुत्वाच्या अभिमानाची एक मोठी लाट आली होती आणि या दोन्ही प्रवाहांच्या मंथनातूनच एक नवी कल्पना जन्माला आली आणि थेट 1999मध्ये डोंबिवलीत महाराष्ट्रातली पहिली वहिली नववर्ष स्वागत यात्रा निघाली. या यात्रेचे संस्थापक आबासाहेब पटवारी यांच्या शब्दातच यामागची कल्पना अगदी स्पष्ट होते. त्यांचा उद्देश फक्त पाश्चात्य संस्कृतीला विरोध करणं नव्हता. त्यांना तरुणाईला आकर्षित करेल असा एक सकारात्मक, भव्य आणि आपलासा वाटणारा पर्याय द्यायचा होता. आता ही कल्पना डोंबिवलीतून मुंबईत पोहोचली. पण इथे तिला 2 पूर्णपणे वेगवेगळी रूपं मिळाली. एकीकडे ग्लॅमर तर दुसरीकडे अस्सल रांगडेपणा. बघूया या 2 यात्रांमध्ये नेमका काय फरक आहे. म्हणजे बघा, एकाच शहरात पण 2 पूर्णपणे वेगळे उत्सव. जिथे गिरगावची शोभायात्रा ग्लॅमरस आहे, मीडिया फ्रेंडली आहे आणि उच्च मध्यमवर्गीयांना आकर्षित करते, तिथे लालबागची यात्रा मुंबईच्या कामगार वर्गाच्या इतिहासाची आणि ताकदीची आठवण करून देते. एकीकडे आधुनिक अभिमान तर दुसरीकडे ऐतिहासिक अस्मिता. गिरगावची शोभायात्रा म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच. नऊवारी साडी, डोळ्यावर गॉगल आणि सुसाट वेगाने रॉयल एनफील्ड चालवणाऱ्या महिला, हे चित्र बघितलं की असं वाटतं जणू काही हे फक्त इन्स्टाग्राम आणि मीडियासाठीच बनवलंय. म्हणूनच याला एक फोटो ऑप इव्हेंट असंही म्हटलं जातं. पण लालबागमध्ये चित्र एकदम उलट. तिथे ग्लॅमर नाही, तिथे आहे अस्सल मराठमोळा इतिहास. इथल्या महिला बुलेट नाही तर तलवार आणि दांडपट्टा चालवतात. इतकंच काय तर चक्क 15 फुटांची भारतमातेची पालखी खांद्यावर घेऊन चालतात. हा आहे शक्ती आणि परंपरेचा खरा वारसा. डोंबिवलीत सुरू झालेली ही कल्पना फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही, तर वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि प्रत्येक शहराने तिला आपलंसं करून एक नवीन, स्वतःची ओळख दिली. आणि गंमत बघा, प्रत्येक शहराचा स्वतःचा असा वेगळा ठसा आहे. डोंबिवलीत शिस्त आणि तब्बल 150 फुटी भव्य गुढी, तर ठाण्यात दिव्यांचा दीपोत्सव आणि रांगोळीचे गालिचे. विरार-वसईत परंपरेला विज्ञानाची जोड. पुण्यात तर ढोल ताशांचा तो प्रतिष्ठित नाद. नाशिकमध्ये नदीकिनारी घुमणारा शंखनाद. आणि नागपुरात तर हा उत्सव थेट राजकीय शक्तीप्रदर्शन बनला आहे. म्हणजे बघा, एकच उत्सव पण रूपं किती वेगवेगळी. पण या सगळ्या भव्यतेची एक दुसरी बाजूही आहे. जेव्हा लाखो लोक एकत्र येतात तेव्हा काही गंभीर आव्हानंही उभी राहतात. आता या उत्सवाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे निर्माण झालेल्या काही समस्यांवर नजर टाकूया. ही वाढती गर्दी केवळ उत्सवाचं लक्षण नाही, तर धोक्याची घंटासुद्धा आहे. कारण यामुळे काही गंभीर सामाजिक संघर्ष आणि अपघातही घडले आहेत. उदाहरणार्थ, मालाडमध्ये याच उत्सवादरम्यान जातीय तणाव निर्माण झाला. गिरगावमध्ये राजकीय गटांमध्ये वाद झाले. इतकंच नाही तर महामार्गावर गंभीर अपघातही झाले आहेत. हे सगळं एकच गोष्ट दाखवतं, उत्सवाचा आकार जेवढा मोठा तेवढीच मोठी आव्हानं. तर मग या सगळ्या प्रवासावरून आपण काय शिकलो? एका घरगुती विधीचा हा जो थक्क करणारा प्रवास आहे, तो नेमका कुठे येऊन थांबलाय? याचं उत्तर कदाचित या 4 टप्प्यांमध्ये दडलेलं आहे. सुरुवात झाली एका खाजगी विधीपासून, त्यानंतर ती एक सार्वजनिक चळवळ बनली, मग तिचं रूपांतर एका भव्य सोहळ्यात झालं आणि आज तो एक असा सामाजिक मंच बनला आहे जिथे ओळख, राजकारण आणि व्यापार सगळं काही एकत्र आलं आहे. आणि म्हणून शेवटी एकच प्रश्न उरतो. जेव्हा एखादी परंपरा इतकी मोठी होते तेव्हा ती आपला मूळ आत्मा, आपलं मूळ सत्व कसं जपते?
हा उत्सव जसजसा मोठा आणि व्यावसायिक होत जाईल तसतसं त्याची वाढ आणि त्याची अस्सलता यातलं संतुलन कसं साधलं जाईल हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.